जय कांदेज भाऊ. आतापर्यंत आपली हे आतापर्यंत लेक्चर 8 आहे. येना पहिले तुम्हाला लेक्चर 1 ते 8 पर्यंत तुम्हाला लेक्चर आपला YouTube चॅनलला पडे झालेत आहे. रेनाव लागली पण क्लासेस नावना आता 9 नंबर लेक्चर आहे. 1 ते 8 पर्यंत पूरा बेसिक जात. आता 10 पूर्णांकन आपण मागला लेक्चरला शिकलो. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. आता हे जे लेक्चर आहे बेरीज वजाबाकी गुणाकारना रिव्हिजन आणि प्लस मागला जे बॉर्डम असं नेम आहे त्यावर आपलं रिव्हिजन पार्ट 1 आहे. ठीक आहे. आता ठीक. आता आज काय करू आपण जेवढा आपण बेसिकला जेवढा नियम जाय त्या बेसिकला नियमवर आपण आता उदाहरण देऊ. देखा ठीक आहे. देखा 0.024 अधिक 0.0045 भागीला 0.00009 गुणिले 0.6 अधिक 90. काय राहत माहिती का आता बेसिक नव्हतं सोडा टाइमला देखा तुम्ही बेसिक सोडा दशापूर्णांक सोडा तुमले काय करणं पडत माहिती का तुला बोळाचा नियम हा लागूच करना पडत. आता कंचे भागू बेव जे तुम्हाला बेसिक काढले जे आता कौन दिसणार नका नाही चे दिसणार नका नाही आता काय दिसणार डायरेक्ट तुमले भागाकार. आता भागाकार कळलं भागाकार ते कळलं हा विषय जाऊ द्या. आता त्या भागाकार काढताना काय सांगितले एक नंबरची संख्या अंश 2 नंबर राज छेद. ठीक. आता अंश नाही का नाही पॉईंट काढ टाका ना काय काढ टाका ना पॉईंट काढा. आता किती होणार तुम्हाला 45 पॉईंट काढा ठेवणार 9 अंश ना 0 छेदले छेद ना 0 अंशले. आता पॉईंट केला 3 आणि 2 5 1 2 3 4 5. ठीक. आता छेदले केला 0 पॉईंट नंतर 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 म्हणजे अंश ना 0 छेदले छेद ना 0 अंशले. आता 1 2 3 4 5 5 शून्य घ्या 1 2 3 4 5 5 शून्य घ्या. आता 9 1 9 9 5 45 हा शून्य वरती भागाकार केला ना फक्त हा 50. ठीक आहे. आता हा 50 गुणिला 0.6 प्लस नंतर आता पॉईंट कसं गुणाकार करू. ठीक. 6 पंचे 30 म्हणजे 50 गुणिला 6 केला तुम्हाला 300. आता पॉईंट नंतर एक घरे का नाही हा पॉईंट ठेवा पूर्ण फक्त अर्थात 30. ठीक. आता 0.24 अधिक न चिन्ह हा 30 अधिक 90 समजला. देखा पॉईंट ना जेवढा घराचा छेदले छेदना घर अंशले पॉईंट काढा 45 ना पॉईंट काढा 9 गुणा अंश ना छेदले छेदना अंशले 0 0 कॅन्सल करा 9 45 म्हणजे उत्तर होतं 50. आता 50 गुणिले 6 करा हा 6 म्हणजे 30 पॉईंट नंतर एक घर होतं ते म्हणजे घर कॅन्सल करा गुणातून झाला 30. आता बॉर्डमा ज्या टाइम प्लस आणि मायनस राहत त्या टाइम 2 2 ना गट पडा. आता 24 30 आणि 24 त्याला 30 आहे दशांश चिन्ह हा 0 हा 0.24. ठीक. आता घर नसताना आपण काय ठेवतो 0 कारण पॉईंट नंतर 3 घर आहे हा 4 हा 2 हा 0 आता 30 पुन्हा उत्तर गाव ना फक्त 30.024 हा अधिक 90. ठीक. आता 90 पूर्ण संख्या आहे 30 पूर्ण संख्या आहे आपण काय करा ना 90 आणि 30 9 3 12 म्हणजे 120.0. साधन सर तुम्ही बॉडम असता नियम पाठ करा की तुम्ही एकदम क्विक उत्तर सोडवशा. समजलं. आता पुढलं उदाहरण आपलं लेक्चर देखील तुम्हाला चॅलेंज आहे तुम्ही कोणताही क्लासला तुम्हाला बेसिक करायची गरज राहणार नाही. आपल्याला तुम्हाला बेस्ट या चांगल्या पद्धतीनं कोणी बेसिक शिकवणार नाही. तुम्ही आता मागं लेक्चर ते तुम्हाला बघूनच असेल. ठीक. आता पुढलं उदाहरण आता असं उदाहरण या पार्ट 1 नाही तुम्हाला टोटल रिव्हिजन होईल यानंतर तुम्हाला काही करायला गरज राहणार नाही. ठीक. 0.0095 भागला 0.0019 गुणिले 270 अधिक 770 वरा 790 अधिक 990. आता प्लस मायनस प्लस गुणिले भागाकार
कंस नाहीये, चे नाही, डायजेस्ट काय दिलं तुमले भाकार. आता हा उन्हा अंश, हा उन्हा छेद, पॉईंट काढा उन्हा 95. ठीक, छेद पॉईंट काढा उन्हा 19. आता 1 2 3 4 5 अंशना छेद शून्य, अंशना शून्य छेद 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7, खाली 5 शून्य आहेत ना, कॅन्सल करा. 1 2 3 4 5 पुन्हा 95, 19 19 5 95, या 2 शून्य वरती भागाकार केला ना भाऊ 500, हा गुणला 270. ठीक आहे. आता शून्य आपण नंतर लिहू. ठीक आहे. 7 5 35, 5 2 10 3, या 2 शून्य येण्यावर हा 2 शून्य येणार. आता 500 गुणा 270 उत्तर म्हणून आलं 1 दशक शतक हजार 10,000 लाख 135. ठीक. आता अधिक 770 वजा 790 अधिक 990. आता फक्त प्लस मायनस आहे, तुम्ही किती गट पाडू, 2 2 गट पाडू. आता 13 5 1,35,000 अधिक 770 0 7 7 5 3 1. ठीक. 1 35 770 वजा 790. आता 1 35 770 वजा 790. आता 0 व 0 जास्त का, आपण बेरीज वजा करू, कारण एक प्लस आहे आणि दुसरी मायनस आहे. 0 7 8 9 जात नाही, 8 जायत 6, 8 जायत 17. आता 17 मधून 9 घ्या, किती वेळा तुम्हाला आला 8. ठीक, किती होणार 8. आता 6 7 जात नाही, आता 1 मायनस करा, 8 जायत 4, 8 जायत 16. आता 16 7 घ्या 9, 4 जागावर 35, म्हणजेच इसने वजा बाकी होणे 1 34,980. चिन्ह प्लस होते, कारण की येण्यापेक्षा संख्या मोठी. 1 34,980. ठीक आहे. आता प्लस 990. ओके. आता इसने काय भाऊ बेरीज. आता 1 34,980 अधिक 990. स्टेप बाय स्टेप आहे, बाकी काहीच नाही. आता 0 जागा 8 9 18 16 ने 17 1701 9 9 18 ने 19 19 9 4 1 4 ने 5 1,35,970 आहे उत्तर. बेसिक शिकायच्या टाइमला फक्त 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. एक तर पहिले महत्वानी बॉडापासून नेम कसा वापराना, दुसरं मायनस प्लस चिन्ह तसं कराना, आणि पॉईंट नंतर कोणला घर द्यावा कोणला घर नाही द्यावा, याच्यावर तुम्ही समजी घे, तुम्हाला मॅथ समजी. ठीक आहे. पुढे उदाहरण द्या. बेसिक ना पूरा लेक्चर देखा ना, मागला पुढला सगळं लेक्चर देखा ना. त्या लेक्चर देखल्यानंतर तुम्हाला पुरा काही गोष्टी क्लिअर असतील, काही क्लिअर होणार नाही. तुम्ही एक लेक्चर रिपीट करा आणि देखा, तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर. बारीक बारीक सारी सारी गोष्टी तुम्हाला शिकणार. तर का कारण सांगत की मला एकही विद्यार्थी मागे राहिले. ठीक. आता पुढलं उदाहरण द्या. ते मध्ये आपण काय करू, पूर्ण संख्या. ठीक. आता 75 चे 5/15 गुणला 0.25 अधिक 189 वजा 74 अधिक 10. ठीक. आता ते आता कंस नाहीये, चे कुठे इथं, चे कुठे, चे इथं चे. आता तुम्हाला सांगेल चे काढा ना, अंश ना 5 तेना समोर संख्या उरताना समोर छेद ठेवू ना 5, हा 5 घ्या, हा 5 घ्या. तुम्ही 15 5 75 करी 5 5 25 करू शकता. तुम्ही 75 गुणा 5 5 5 कॅन्सल करू शकता. उत्तर काय होणार फक्त 75. आता 0.25 गुणिला. ठीक. आणि नंतर होईल. आता पॉईंट का टाकायचं, फक्त 25 राहणार. आपण काय करू, हा जो 75 आहे 75 ला 25 निघून नंतर आपण पॉईंट सारख्या लिहू. पॉईंट करे 2 या 25 5 25 असे, हा 4 12 25 200 म्हणून 7 175 यात 175 आणि या 12 7 8 1 187. म्हणजे गुणाकार केला तुम्हाला 875. किती करा सर्कल केला केला सराकडे 2 म्हणजे काही 18.75.
ठीक आहे, इथपर्यंत उतरून 18.75 अधिक 190 वजा 74 अधिक 10,010. ठीक, आता 8.75 अधिक 190 दोन दोन गट पाडू आपण. ठीक आहे, आता 8.75 अधिक 190 190 पॉईंट, हा पॉईंट 18 आणि हा 75. ठीक आहे, आता संख्येने आपण येतात 0 75 जागावर ते काय बेरीज आहे बरं, मग बेरीजचं चिन्ह आहे म्हणून. ठीक, 5 खाली 7 खाली 8 खाली 9 1 10 0 8च्याला 1 1 आणि 1 2. पॉईंट कुठे बाई, पॉईंट का हा 5 हा 7. ठीक, हा पॉईंट आपण हा 8 जागावर. ठीक आहे, 9 1 10 0 8च्याला 1 1 आणि 1 2 208.75. समजेल ना. आता हा वजा 74 अधिक 10,000 पुढे अधिक 10,000. ठीक, आता 2 ना गट पाडू, किला गट पाडू ते 2 ना गट पाडू. आता 208.75 वजा 74. आता काही पॉईंट म्हणजे बघा पूर्ण संख्या 208.75. आता पूर्ण संख्या म्हणून 8 लिहून टाकू. ठीक, संख्येने आता पॉईंट नंतर गरज आहे 8 ठेवा असतात. 5 जागेवर 7 4 8 4 गेले 4 20 7 घ्या 134.75. ठीक, अधिक 10,010. आता इथे काय करू आपण बेरीज, कारण 74 पेक्षा 208 मोठा होता म्हणून प्लस चिन्ह लिहिलं. आता 134.75 वरते काय 10,000 0 1 हा 0 1 2 3 4 5 1 2 3 4 5 छोटा घाट संख्या नाही आहे 0 हा 75 हा पॉईंट हा 4 हा 4 हा 1 10. उत्तर काय होणार 1064.75. हे म्हटलं जास बॉडमास. बॉडमास करत असताना तुम्ही काय नियम करा, फक्त नियम पाठ करा, हे लोक काही करा नाही. ठीक आहे, सॉरी देखा आता हाय करा. आता आपण मग कंस टाकू. ठीक, स्टेप बाय स्टेप पाहिजे, काय टेन्शन नका घेऊ. स्टेप बाय स्टेप गए तुला तर सगळं व्यवस्थित समजणार, तो पण काही समजणार नाही. संख्या काय तुम्ही आली वजा 95 अधिक वजा 100 भागिले 5 कंस पूर्ण अधिक 0.287 वजा 0.74 म्हणजे कितला. आता का आता कंस दिशील आहे ना, हा चे नाहीये, पहिले कंस सोडू. कंस मग काय भागा वजा ऋण धन काय वस ऋण वस. आता किती पाहता 100 20 पाहता 100 मायनस चिन्ह कंस कंटिन्यू मायनस प्लस मायनस. एक गोष्ट लक्षात ठेवणे, जर कंस मधली संख्याना समोर चिन्ह असणं आणि कंसना बाजूला चिन्ह असणं दोन्ही काय होईल गुणाकार होईल. मायनस प्लस मायनस वजा अधिक 0.287 0.287 वजा 0.4. हा अधिक ना मायनस जाय हा 95 जागा मायनस मायनस काय वस प्लस वस. आता 95 आणि 20 कितला बाई हा 95 20 हा 5 जागा 9 2 11 115 मायनस मायनस प्लस पण चिन्ह काय रे मायनस रे अधिक 0.287 वजा 0.4. आता
काही मायनस आहे, काही प्लस. आता 115 मधून 287 मायनस करू आपण. 115 115 पूर्ण संख्या आहे पॉईंट आहे. आणि 95 हा शून्य झाला. किती ते 0.287. ठीक. तुम्ही स्पष्ट लिहिलं चिन्ह घाला, चिन्ह 0.287. आता पॉईंट करणे काय ठेवा 0. आता आडे करणे काय ठेवा 0. 0 मध्ये 7 जात नाही, इकडे संख्याने इकडे संख्याने. 115 मुळे 1 किती होणार 114. आता संख्या आपण शेवटी जाणे 8 9 8 9 8 10. 10 ते गेले 7 गेले गुणा 3. 9 8 गेले 1 9 2 गेले 7. पॉईंट 114. आता का 114 मायनस 115 काय होता पुन्हा मायनस होता. आता चिन्ह काय तर मायनस वजा 114.714. मायनस मायनस काय होईल प्लस होईल. आता 114 आहे का नाही 114.713. आता संख्या काय फक्त 0.74 किती आहे हा पॉईंट हा 4 हा 0 हा 3 जागा 4 आणि 1 5 7 7 14 पॉईंट 1 4 आणि 5 11. आता ह्याही संख्या यापेक्षा मोठी म्हणून वजा 115.453 आहे ते उत्तर. बेसिक ना नियम जर तुम्हाला उदाहरण समजत नसतील मागला 1 ते 8 पर्यंत ना व्हिडिओ आपला आयरेनवाला अग्निपंख क्लास चॅनलवर अपलोड करेल आहे. त्या देखील यावं ना त्या देखील नंतर नाही समजलं तर आपलं मला कमेंट बॉक्सला हाय करा ना. तर मला टेलिग्राम नंबर लिंक वगैरे तुम्हाला मी शेअर करते सू. तुम्हाला ते नाही समजलं मला पर्सनली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. आज टॉपिक तुम्हाला काय समजलं नाही समजलं कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जेवढा गरजूबांना पोरं असेल त्याला आपल्या क्लासला लिंक शेअर करा. भेट लवकरच पुढे येतो. तोपर्यंत जय खानदेश.